सगळ्यांना ओळख मिळत नाही. इतिहासात सगळ्यांनाच मानाचे पाणी मिळत नाही. परंतु तरीही या घटनेने त्यांच्या कर्तृत्वाचे मोल अजिबात कमी होत नाही. आपल्याला शिवाजी महाराज माहिती आहेत, पण त्यांच्या सगळ्या मावळ्यांची नावं आपल्याला माहीत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती आहेत. त्यांच्या आझाद हिंद फौजेच्या शूर सैनिकांच्या शूर गाथा देखील ठाऊक आहेत. पण तुम्ही कधी नीरा आर्य हे नाव ऐकलंय का? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील विस्मृतीत गेलेल्या असंख्य नावांपैकी हे एक नाव. ही कथा आहे एका महिला गुप्तहेराची, ज्यांचे बलिदान युद्धभूमीच्या पलीकडे गेले आणि इतिहासाच्या मुखांशूंमध्येच कुठेतरी खोल तळागाळाला हरवून बसले. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा यूट्यूब चॅनल द ग्लोबल मराठी. मराठी बोलणार, जग बदलणार. उत्तर प्रदेशातील ठेकरानगर येथे 1902 मध्ये जन्मलेल्या नीरा आर्य यांचे संगोपन अतिशय समृद्ध अशा आर्य समाज कुटुंबात झाले. त्यांचे वडील सेठ छज्जूमल यांनी नीरा आणि त्यांचा भाऊ बसंत यांना कलकत्त्यात उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी जुळणी करून ठेवली होती. कलकत्ता हे जणू तेव्हा देशाचे हृदय होते, जिथे राष्ट्रवादी भावनांनी नीरा यांची भावना आणि महत्वाकांक्षा आकाराला आली. एक तरुण मुलगी म्हणून नीराने मुक्त राष्ट्राचे स्वप्न पाहिले, एक स्वप्न जे लवकरच तिचा जीवन उद्देश बनून गेले होते. किशोरवयापासूनच त्या वाढत्या स्वातंत्र्य चळवळीपासून रॅलीमध्ये उपस्थित राहून आणि वसाहतवादी राजवटीला आव्हान देणारे आवाज ऐकून त्या प्रेरित झाल्या होत्या. 1920च्या उत्तरार्धात त्यांच्या वडिलांनी ब्रिटिश लष्करी अधिकारी आणि CID निरीक्षक श्रीकांत जयरंजन दास यांच्याशी नीरा यांचे लग्न लावून दिले. त्यानंतर त्यांचे घर विचारधारेने विभागले गेले. एकीकडे नीरा या देशभक्त होत्या, तर श्रीकांत यांनी ब्रिटिश राज्याप्रती निष्ठा वाहिली होती. श्रीकांतच्या स्वातंत्र्य लढ्याला असलेल्या विरोधामुळे त्यांचे वैवाहिक नातेसंबंध बिघडले. नियतीने नीराला सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गावर आणले, ज्यांना त्या त्यांच्या भावाच्या माध्यमातून भेटल्या होत्या. तेव्हापासून नीरा यांचे नेताजींशी असलेले नाते अधिक दृढ झाले, ज्यामुळे त्या अकल्पनीय त्यागाच्या मार्गावर चालत्या झाल्या. जेव्हा बोस यांनी त्यांच्या लष्करामध्ये झाशीची राणी रेजिमेंटची स्थापना केली, तेव्हा नीरा आर्य यांना एक प्रकारे उत्साहाचे भरतेच आले होते. त्यांनी डॉक्टर लक्ष्मी सहगल यांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी प्रशिक्षण घेतले आणि वेशभूषा करणे, गुप्त मोहिमा आयोजित करणे अशी शौर्याची कामं त्या अगदी सराईतपणे करू लागल्या. त्यांचे धैर्य प्रसिद्ध झाले. नीरा यांनी केवळ फौजेत बढतीच मिळवली असे नाही, तर त्यांनी असंख्य हेरगिरी मोहिमा हाती घेतल्या, शत्रूच्या सैन्यात घुसखोरी केली आणि INA साठी महत्वाची माहिती देखील मिळवली. त्यांनी यासाठी बरीच जोखीम पत्करली होती. अशात एका मोहिमेत एका संध्याकाळी नशिबाने त्यांना जोरदार तडाखा दिला. नीरा यांचे पती ब्रिटिश अधिकारी श्रीकांत यांनी नीराची नेताजींप्रती असलेली निष्ठा शोधून काढली आणि तिची हेरगिरी करण्यास सुरुवात केली. नीराच्या माध्यमातून सुभाषचंद्र बोस यांचा मागोवा घेऊन ब्रिटिश राजसाठी त्यांना मारून टाकण्याचा मानस नीराच्या पतीने स्वीकारला होता आणि या गोष्टीपासून नीरा अगदी अनभिज्ञ होती. बरेच दिवस नीरा यांचा पाठलाग केल्यावर अखेर एके दिवशी श्रीकांतचा यश आले. बोस यांच्याशी नीराच्या गुप्त भेटीदरम्यान श्रीकांतने आपल्या पत्नीचा पाठलाग करून नेताजींची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर गोळ्या देखील झाडल्या. यावेळी सुभाषबाबूंचे दैव बलवत्तर की श्रीकांतने चालवलेली गोळी त्यांना न लागता त्यांच्या चालकाला लागली. अचानक झालेल्या या हल्ल्याने सारेच गोंधळले, परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर नीरा काहीशा सावरल्या. पण हल्लेखोराचे तोंड पाहिल्यावर एक क्षण त्यांचे चित्तच हरवले, कारण समोर आपला पती श्रीकांत उभा होता. त्या दोघांची दोन क्षण जी काही नजर झाली ती झाली आणि पुढल्या क्षणी नीराने आपल्या पतीवर चाकूने हल्ला करत त्याचा जीव घेतला आणि वैवाहिक संबंधाऐवजी तिने मातृभूमी निवडली. देशापुढे त्यांनी आपल्या पतीच्या जीवाची तमा बाळगली नाही. या कर्तृत्वाबद्दल नेताजींनी त्यांना नागिनी असे संबोधले आहे. ब्रिटिश राजवटीसाठी ही हत्या देशद्रोह असला तरी नीरा यांच्यासाठी हे आतंक निष्ठेचे कृत्य होते. या कृत्याच्या विरोधात नीरा यांना अंदमान बेटाच्या कुख्यात सेल्युलर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नेताजी आणि INAच्या नेत्यांचा ठाव ठिकाणा मागत तुरुंगातील पोलिसांनी त्यांचा निर्दयपणे छळ केला, परंतु त्यांनी काही केल्या तोंड उघडले नाही.
त्यांची शांतता हीच त्यांची ताकद बनली होती. त्यांनी असंख्य नरक यातना जिवंतपणे भोगल्या, परंतु आपल्या सहकाऱ्यांचा त्यांच्याकडून कधीही विश्वासघात झाला नाही किंवा ब्रिटिशांच्या छळाला कंटाळून त्यांनी कधी माफीनामाही लिहिला नाही. अशी आख्यायिका आहे की कैदी म्हणून नीराच्या त्या त्यागाने तुरुंगातील आदिवासींनाही प्रेरणा मिळाली होती. जेव्हा त्यांनी नीरा यांना ओम म्हणताना ऐकले तेव्हा त्यांनी तिला देवी म्हणून गौरवले आणि अखेरीस तिच्या सुटकेसाठी मदतही केली. जेव्हा नीरा या देशाच्या मुख्य भूमीवरती परतल्या तेव्हा देश स्वतंत्र झाला होता आणि सुभाष बाबूंचे देखील निधन झाले होते. नीरा यांचे शौर्य असूनही नीरा आर्य स्वातंत्र्यानंतर अंधारातच जगल्या. त्या फुले विकून हैदराबादच्या रस्त्यांवर भटकत होत्या. ज्यांनी देशकार्यासाठी आपल्या पतीचा जीव घ्यायला मागे पुढे पाहिले नाही, देशातील नागरिकांच्या मुक्ततेसाठी ज्यांनी लढा दिला, त्याच लोकांना नीरा आर्य यांच्या कहाणीचा विसर पडला होता. 1998 साली त्यांचे दुर्दैवी निधन झाले.